विविध मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाच्या शिलेला ज्या सदनात आज आपले मुख्य अतिथी आहेत आयुष्यमान बी एन वाघ साहेब. आयुष्यमान बी एन वाघ साहेब हे पैगाम या परिवर्तनाच्या क्षेत्रातील संघटना अखिल भारतीय संघटनेचे राष्ट्रीय निमंत्रक आहेत. त्यांच्याशी आपण परिवर्तनाच्या संदर्भात वार्तालाप करूया. वाघ साहेब, परिवर्तनाची शिरदार या सदनात आपलं स्वागत. जय भीम. जय भीम. थँक्यू. साहेब, आज भारतामध्ये परिवर्तनाच्या क्षेत्रात अनेक चळवळी संघटना कार्यरत आहेत. तुम्ही पैगाम या संघटनेच्या माध्यमातून कार्य करताय. पैगाम हे नेमकं काय आहे आणि काय करते? पैगाम हा एक शॉर्ट फॉर्म आहे. फुले आंबेडकरी गौरवशाली आणि आदर्शवादी मोहीम ही संघटना गैरराजकीय, गैरधार्मिक, सामाजिक परिवर्तनाचं कार्य करते. या चळवळीमध्ये परिवर्तनाच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने चळवळी चालवल्या जातात. तुम्ही चळवळ चालवण्यासाठी कार्यकर्ते, त्या चळवळीसाठीची साधनं असतील आणि त्या चळवळीला जनतेपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम असतं. यासाठी कोणाची निवड केली, का आणि कशी? या परिवर्तनाच्या चळवळीसाठी आम्ही विशेषतः अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड केलेली आहे. कारण त्यांच्याकडे चळवळीसाठी जो लागणारं साधन मुख्य ते आहे टॅलेंट, बौद्धिक. तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे तिन्ही साधनं आहेत. बुद्धी आहे, त्यांच्याकडे वेळ आहे आणि पैसा आहे. तर या साधनासाठी आम्ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड केलेली आहे. बाबासाहेबांच्या माध्यमातून विचार करता की बुद्धिवादी वर्ग म्हणजे हा विचार मांडणारा वर्ग असतो. नवीन नवीन विचार प्रवाह लोकशाही पद्धतीनं मांडतो. अगदी बरोबर. पण आपल्या या संघटनांमध्ये जे काही बुद्धिजीवी म्हणून आपण ज्यांना मांडतो ते विचार प्रक्रिया करण्यापेक्षा त्यांना एखाद्या अधिवेशनात किंवा एखाद्या समारंभात, कार्यक्रमात जो विचार सांगितला जातो तो विचार फक्त ते बाहेर सांगत असतात. पण याच्यात त्यांची विचाराची प्रक्रिया मारली जाते किंवा बुद्धी मारली जाते असं नाही करत. नाही, मला तरी तसं वाटत नाही. कारण की अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून समाजाला वैचारिक परिवर्तन कडे घेऊन जाण्याची त्यांची भूमिका असली पाहिजे असं मला वाटतं आहे. परंतु तसं जर होत असेल आपण म्हटल्याप्रमाणे तर ते चुकीचं आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की जसं महात्मा फुल्यांनी वैचारिक परिवर्तनाच्या माध्यमातून किंवा जी वैचारिक प्रोसेस, तर या वैचारिक प्रोसेसमधून त्यांनी एक नवीन चिंतन समोर आलं. आणि आपण म्हणतो की या फुले आंबेडकरी चळवळीला नवीन आयडिया किंवा नवीन विचार आल्याशिवाय ही पुढे जाऊ शकत नाही. तर आपली अपेक्षा बरोबर आहे की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक नवीन विचाराची प्रक्रिया सुरू केली पाहिजेत. पण ते जर भाषण देत असताना किंवा भाषणच देत असतील आणि वैचारिक नवीन काही आयडियाज जर समाजाला देत नसतील तर ते चुकीचं आहे. पण आमची अशी अपेक्षा आहे की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे आणि फुले आंबेडकरांच्या चळवळीचा जो काही त्यांनी अभ्यास केलेला आहे तर त्या माध्यमातून त्यांच्याकडून काहीतरी समाज परिवर्तनासाठी नवीन विचार समोर येईल अशी अपेक्षा आहे आमची. आणि तसं आमच्याकडून तरी केल्या जात आहे. परिवर्तन ही संकल्पना चळवळीमध्ये वारंवार वाटते. बरोबर. पण परिवर्तन नेमकं काय आणि कशाचं करायचं या संदर्भात काय? हां, अगदी बरोबर आहे. या बाबतीत अनेकांचा संभ्रम आहे की परिवर्तन नेमकं काय. तर परिवर्तन
आपण या संदर्भात वापरतो की आज समाजामध्ये जी काही विषमता आहे, भेदभाव आहे, गुलामी आहे, अन्याय आहे, तर ही सामाजिक व्यवस्था आपल्याला मान्य नाही आहे. कारण की या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपण म्हणजे ज्यांना आपण महात्मा फुल्यांच्या भाषेमध्ये शूद्र अतिशूद्र म्हणतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये क्षत्रिय म्हणतो किंवा राजश्री शाहू महाराज यांनी म्हटलेलं आहे की ब्राह्मणेतर. तर या समाजासाठी ही सामाजिक व्यवस्था जी आहे त्यांना खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगू देत नाही. तर जेव्हा आपण सामाजिक परिवर्तन म्हणतो तर सामाजिक परिवर्तन याचा अर्थ की ही जी अस्तित्वात असलेली सामाजिक व्यवस्था आहे ती बदलून त्याऐवजी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या विचारावर सामाजिक व्यवस्था निर्माण करणे ही परिवर्तनाची भाषा आहे. हे सामाजिक परिवर्तन आम्हाला अपेक्षित आहे. आज भारतात जी व्यवस्था आहे सामाजिक ती नेमकी कोणती? ही चातुर्वर्ण सामाजिक व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे. त्यालाच आपण उच्च नीचतेची सामाजिक व्यवस्था म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील असतील किंवा ती परंपरा जी बुद्धापर्यंत जाते, या सगळ्यांनी विचारांचा केंद्रबिंदू माणूस मानला. बरोबर. जर माणूस हा समतेचा विचार मानत असेल, त्याच्यावर त्याचा दृढ विश्वास असेल, तर तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे याचा भेद न करता त्याला चळवळीत सामावून घेणं ही एक प्रक्रिया आहे. या अनुषंगाने म्हणजे बहुजन आणि ब्राह्मण किंवा ब्राह्मण ब्राह्मणेतर ही संकल्पना मांडणाऱ्या संघटना नेमका काय विचार? नाही, आपण म्हणता की फुले आंबेडकरी चळवळीचा जो बिंदू आहे तो माणूस असला पाहिजे, हे बरोबर आहे. परंतु महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा राजश्री शाहू महाराज यांनी समाजाचे दोन वर्ग केलेले आहेत ते का केलेले आहेत हा प्रश्न आहे. कारण की एक वर्ग जो आहे ज्याला आपण ब्राह्मण म्हणतो तो खूप पुढे गेलेला आहे आणि दुसरा वर्ग जो आहे क्षत्रिय किंवा ब्राह्मणेतर किंवा शूद्र अतिशूद्र हा खूप मागे आहे. म्हणून हे दोन्ही वर्ग जे आहे ते जर एकत्र आले तर अगोदर त्यांची जी अवस्था होती मालक आणि गुलाम म्हणून, तर पुन्हा तीच व्यवस्था सुरू होईल. ही गल्लत टाळण्यासाठी महात्मा फुल्यांनी या समाजाचे दोन वर्ग केले, शूद्र अतिशूद्र आणि शेठजी भटजी. म्हणून शूद्र अतिशूद्रांची डेव्हलपमेंट जोपर्यंत होत नाही आणि जोपर्यंत ते ब्राह्मणांच्या एका लेव्हलला येत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया जी आहे ती अशा पद्धतीनेच ठेवावं लागेल तुम्हाला. त्यांना एकत्र आणून चळवळ चालवता येणार नाही. म्हणून हे दोन वर्ग जे आहेत ते केलेले आहेत. मला वाटतं अशी लेवल जी आहे म्हणजे आलेली नाही काय की आज आपण जर पाहिलं की उच्चवर्णीयांमधूनही NRI आहेत आणि खालच्या जाती समूहातून NRI आज आपल्याला दिसतात देश विदेशामध्ये. मग ही NRI पर्यंतची जी प्रक्रिया आहे म्हणजे ही एका समान पातळीवर आलेली आहे की नाही किंवा तशी संधी आलेली आहे की नाही, तर याचा आजच्या परिस्थितीत नेमका कसा विचार करावा? नाही, आपल्या समाजामधून म्हणजे बहुजन समाजामधून केवळ काही येणारे झाले असतील तर याचा अर्थ असा नाही की आपण आज ब्राह्मणांच्या समतुल्य कक्षेत आलेलो आहोत, असं नाही आहे. कारण काय आहे की आज ही या ठिकाणी ज्या काही घडामोडी होतात, मग त्या राजकीय असतील, धार्मिक असतील, सामाजिक असतील, कुठल्याही असतील, तर त्या सगळ्या गोष्टीवर जे आहे ते कंट्रोल ब्राह्मणांचं आहे. हां, एक मात्र खरं आहे की आज जी सामाजिक व्यवस्था आहे ती मोडकळीस आलेली आहे आणि आम्ही जे आहे बहुजन ते आमच्या लक्षापर्यंत म्हणजे जवळ आलेलो आहे लक्षाच्या. परंतु जोपर्यंत या देशातील जी सत्ता आहे, जी धनदौलत आहे या देशाची,
जोपर्यंत या बहुजनांच्या हाती येत नाही तोपर्यंत असं म्हणता येणार नाही की आपण यांच्या बरोबरीला आलेलो आहोत, असं नाही म्हणता येणार आपल्याला. तरी एक आपल्याला परिस्थितीजन्य विचार करत असताना हे लक्षात ठेवायचं की बहुजन समाज जो आहे हा बहुजन समाज म्हणजे याचा जसं फुल्यांनी म्हटले की इथे एक शोषक आणि शोषित असे दोन वर्ग आहेत. बाबासाहेबांनी ती मांडलेली भूमिका की कुणीतरी या व्यवस्थेचं शोषण करत आहे आणि कुणीतरी दबलेलं आहे, वरचा आणि खालचा. पण आज ज्यांना आपण वैचारिक बहुजन प्रवाह म्हणून ज्यांच्याकडे आज पाहतो परिवर्तनाच्या क्षेत्रात, बरोबर, ते हे सगळं मानतात की ही भूमिका आहे, परंतु ते एकत्र येत नाही. मग आता या भूमिकेला का ब्राह्मण जबाबदार नाही की परिवर्तनाच्या साठी या विचारांनी किंवा या विचारांच्या संघटनांनी एकत्र येऊ नये यासाठी कुठे ब्राह्मण जबाबदार नाही. मग या संघटनांनी याचा पुनर्विचार करायचा की नाही? नाही, हे एकत्र येत नाही हे आपण कसं म्हणू शकता? याला काय प्रमाण काय आहे की एकत्र येऊ शकत नाही? आम्ही तर असं बघितलेलं आहे की आता शूद्र अतिशूद्र किंवा बहुजन मोठ्या प्रमाणावर ते त्यांचं एक वैचारिक ऐक्य झालेलं आहे आणि वैचारिक ऐक्य झाल्यामुळे आमच्या विरोधकांना मंडल आयोग लागू करावा लागला. एवढंच नव्हे तर 1992मध्ये उत्तर प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी पंडितांचं राज्य होतं त्या ठिकाणी 92मध्ये प्युअर SP BSP या बहुजनांचं राज्य आलं. तिथं खासदार बहुसंख्य तो वेगळा भाग आहे. मी 1992ची जी परिस्थिती होती ती बोलतो. त्यानंतर पुलाखालून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलेलं आहे आणि आज जे काही वातावरण आहे ते वेगळं वातावरण आहे. पण मी 92चं बोलतो. तर या आपल्या म्हणण्याप्रमाणे की ब्राह्मण या गोष्टीसाठी जबाबदार नाहीत असं जे म्हणताय आपण, ते मला वाटते खरं नाही आहे. ते मी प्रश्न बुद्धिजीवींच्या संदर्भात केलेला आहे. जनतेचं जे एकीकरण आहे ते आपल्याला निर्णयक्षणी दिसतंय. म्हणजे नामांतराचा लढा असेल, आंबेडकरी जनता एकोप्याने लढली. खैरलांजी प्रकरण असेल, आंबेडकरी जनता एकोप्याने रस्त्यावर आलेली. रीडर्स प्रकरण असेल, आंबेडकरी जनता एकोप्याने आली. जनतेने हे प्रमाण केलेलं आहे की आमच्यामध्ये कुठलाही भेद नाही, आम्ही परिवर्तनासाठी एक येतो रस्त्यावर. परंतु ही जी मुख्य समस्या आहे की बुद्धिजीवींमध्ये की एकच विचार वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून सांगितलं जातं. मग हे कुठेतरी एकीकरण यांचं होईल की नाही? आपण जो 2 मुद्दे उपस्थित केले की एक नामांतराच्या लढ्यावर किंवा दुसरा जो आपण कुठला म्हटलं हां रीडर्सवर, हे लोक जे आहेत ते यांचं भावनिक आधारावर ते एकत्र आले. ते परिवर्तनाच्या माध्यमातून वैचारिक परिवर्तन झालं म्हणून नाही आले ते. आणि त्यामध्ये संपूर्ण बहुजन समाज हा संघटित झालेला नव्हता, आलेला नव्हता. आणि शिवाय हे जे मुद्दे आहेत हे चुकीचे मुद्दे आहेत. हे समाजवादी ब्राह्मणांनी हा जो आपण म्हणताय की नामांतराचा मुद्दा केव्हा निघाला? जेव्हा बामसेपच्या माध्यमातून एक वैचारिक परिवर्तनाची जेव्हा आंदोलन सुरू झालं इथे भारतामध्ये आणि जेव्हा बहुजन समाज एकत्र यायला लागला तेव्हा हे नामांतरांचं पिल्लू पुण्याच्या समाजवादी ब्राह्मणांनी काढलं. हा काही इश्यू होता का नामांतराचा? नाही. परंतु त्यांनी हे साध्य केलं त्या माध्यमातून की जे बहुजन एकत्र येत होते त्यांनी नामांतराच्या माध्यमातून त्यांना वेगळं केलं. तर म्हणून आपल्याला जसं बाबासाहेब म्हणतात की मला उंच मनोऱ्यावर बसून समाजाची टेहळणी करणारे लोक पाहिजेत. यातून काय बोध घ्यायचा आहे आम्ही की समाजामध्ये वेळोवेळी आमचा जो विरोधक आहे, जे मनोवादी आहेत, ते अशा पद्धतीने षडयंत्र करतात की कोणी ओळखू शकत नाही. आता मागे त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट निर्माण केला 1989मध्ये. काय गरज होती? त्यापूर्वी सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन ॲक्ट 1955 होता. त्यामध्ये आरोपीला
मी गुन्हा केला नाही हे सिद्ध करावं लागत होतं. सरकारी पक्षाला नाही, आरोपीला सिद्ध करावं लागत होतं की मी गुन्हा केलेला नाही. असा चांगला जबरदस्त कायदा असताना 89मध्ये काँग्रेसने ॲट्रॉसिटी ॲक्ट का निर्माण केला? यासाठी निर्माण केला की जे SC आणि OBC वैचारिकरित्या संघटित होत होते त्यांना तोडण्यासाठी हा कायदा निर्माण केला. हे किती लोकांना माहीत आहे? तर हा शोध आम्ही पैगामच्या माध्यमातून घेतला, आम्ही बामसेफच्या माध्यमातून हा शोध घेतला जेव्हा त्या ठिकाणी मी काम करत होतो तेव्हा. असे अनेक कायदे केलेले आहेत. आणि मी म्हणतो की हे जे BJP आहे, सेना आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी आहे, तृणमूल काँग्रेस आहे, अण्णा DMK आहे, बिजू जनता दल आहे, कम्युनिस्ट आहे, आम आदमी पार्टी आहे, RSS आहे, हे सगळे काँग्रेसचा विस्तार आहे. पण हे आमच्या किती नेत्यांना आणि किती बुद्धिजीवींना माहीत आहे? कारण की जोपर्यंत तुम्ही यांचे षडयंत्र ओळखणार नाही तोपर्यंत ही फुले आंबेडकरांची चळवळ तुम्हाला पुढे घेऊन जाता येणार नाही. आणि हे आम्ही ओळखलेलं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं आज की ज्या गोष्टी किंवा जे षडयंत्र ते करतायत, कायदे बनवून त्यांनी जे षडयंत्र केलेले आहेत, हे जर आम्ही बहुजनांना सांगितलं तर त्यांना ते तिथे थांबवू शकत नाही, सत्तेमध्ये राहू शकत नाही. आणि ते कार्य आम्ही मोठ्या प्रमाणावर आज करतो आहे. बाबासाहेबांनी जो काही संघर्ष होता, वैचारिक संघर्ष असेल, कार्याचा असेल, तो या देशातल्या उच्चवर्णीयांच्या विरोधातच त्यांना द्यावा लागला. अगदी बरोबर. आणि आजही म्हणजे बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर म्हणजे असं म्हटलं गेलं की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन माय आंबेडकर. पण डेड आंबेडकरांच्या नंतरची पिढी असं म्हणते की इश्यू जे निर्माण करतात, समस्या आंबेडकराईट चळवळीमध्ये, ते समाजवादी किंवा ब्राह्मण निर्माण करतात. मग काय या वर्गाला बुद्धिजीवी मानता येईल का? की ज्यांना मोठ्या संख्येने तो वर्ग निर्माण होऊ नये, एक वर्ग त्यांच्यासमोर समस्या निर्माण करतो. आणि बाबासाहेब एकटे बुद्धिजीव असतानाही त्या वर्गाला कोणती समस्या निर्माण करता आली नाही किंवा निर्माण केली तरी ती त्यांना मोठी करता आली. काय या दोन्ही परिस्थितीचा आपण नाही, आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे की आमचा जो विरोधक आहे त्यांनी बाबासाहेबांनी जे लखनौमध्ये म्हणजे भारत सरकारचे मंत्री असताना परिषद घेतली लखनौमध्ये, आणि त्या परिषदेला डॉक्टर पंजाबराव देशमुख की जे भारत सरकारचे कृषी मंत्री होते तर त्यांना निमंत्रित केलं. परंतु ही गोष्ट जेव्हा प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना कळाली तर त्यांनी देशमुख यांना जाण्यापासून रोखलं, जाऊ दिलं नाही. परंतु ही गोष्ट बाबासाहेबांना कळाली तर तेव्हा त्यांनी त्या परिषदेमध्ये की ज्या परिषदेमध्ये स्टेजवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत बसलेले असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांनी म्हटलं की जर अनुसूचित जाति और पिछड़ा वर्ग अगर इकट्ठा आता है तो पंडित गोविंद वल्लभ पंत जैसे लोग मेरे जूते के तस्मे खोलने में फ़ख्र महसूस करेंगे. ही गोष्ट जेव्हा आमच्या विरोधकांना कळाली तर त्यांना वाटलं की आता बाबासाहेब जे आहेत ते SC आणि OBC म्हणजे बहुजन समाजाला संघटित करण्याचं कार्य यांनी सुरू केलेलं आहे. म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर आमच्या बहुजन समाजाला नोकऱ्या दिल्या. एवढंच नव्हे तर इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांनी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि मोठ्या प्रमाणावर आमच्या बहुजनांना त्यामध्ये नोकऱ्या दिल्या. बहुजनांना म्हणजे स्पेशली शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना. कशासाठी? की यांनी नोकऱ्यामध्ये अडकून राहावं आणि केवळ पोटापाण्याचा प्रश्न यांनी सोडवावा, आणि त्यांचा हा उद्देश सफल झाला. कुठपर्यंत
की जोपर्यंत अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामाजिक परिवर्तनाचं कार्य सुरू केलं नाही, जेव्हा त्यांना भान आलं आणि त्यांनी सुरू केलं आणि ही चळवळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढली की त्यांची जी हजारो वर्षापासून चालत आलेली सत्ता त्यांना सोडावी लागली. म्हणून त्यांनी मग प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन या माध्यमातून नोकऱ्या देणे बंद केले, रिक्रुटमेंट बंद केली. जी सार्वजनिक मालमत्ता ती खाजगी लोकांना विकून टाकली आणि बाहेरच्या कंपन्यांना आपल्या देशामध्ये आणून त्यांना सोयी सवलती देऊन जे आहे ते आपल्या देशाचं शासन प्रशासन तोडण्याचा प्रयत्न केला. हे कशामुळे की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या सामाजिक बांधिलकीचं भान आलं आणि जेव्हा त्यांनी हे सामाजिक परिवर्तनाचं कार्य करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी मग इथे आपल्या विरोधकांनी ही आपल्या ॲडमिनिस्ट्रेशन याची मोडतोड केली. आणि हे सगळं साध्य करण्यासाठी आज पैगाम कुठपर्यंत आलेला आहे आणि देशाच्या भौगोलिक स्तरावर ते कुठपर्यंत गेलेलं आहे? हां, हे साध्य करण्यासाठी पैगामने फार मोठी भूमिका अदा केलेली आहे. ही यासाठी की आमच्या विरोधकांचे जे काही षडयंत्र आहे ते ओळखलं. उदाहरणार्थ मी आपल्याला अगोदर सांगितलं की त्यांनी 1989मध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट निर्माण केला SC OBCंना तोडण्यासाठी. त्यानंतर त्यांनी लोकपाल, त्यांना कळालं की आता बहुजन जे आहेत ते एकत्र होत आहेत आणि लोकशाहीमध्ये बहुजनांचं राज्य येईल, तर त्यांनी लोकशाही देशामध्ये लोकपाल कायदा निर्माण करून म्हणजे बहुजनांना सत्तेत येण्यापासून रोखलं. तर आज पैगामच्या माध्यमातून पंजाबमध्ये कार्य चाललेलं आहे, दिल्लीमध्ये आहे, उत्तर प्रदेशामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पैगामनी आपला जो विरोधक आहे त्यांचे जे षडयंत्र आहेत ते ओळखलेले आहेत. राजकीय सत्तेच्या माध्यमातून जर एवढं करता येत असेल तर पैगामसारखी संघटना म्हणजे राजकीय दृष्टीने काही काम करते आहे? पैगाम हे जे आहे हे गैर राजनीतिक आहे आणि गैर धार्मिक आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की पैगामला राजकारणाचं काही वावडं आहे म्हणून. पैगाम ही एक सिम्पदायझर आहे, असू शकते. जे राजकीय पक्ष आहेत तर त्याची एक सिम्पदायझर असू शकते आणि सत्ता जी आहे हे एक प्रभावी साधन आहे समाज परिवर्तनाचं, जर तसा उपयोग केला तर. मला असं वाटतं आहे की यापेक्षा सत्ता जर तुम्हाला हवी असेल तर ज्याप्रमाणे बाबासाहेब म्हणतात की सामाजिक क्रांतीच्या पाठोपाठ राजकीय क्रांती म्हणजे सत्ता येते. म्हणून आमचं असं मानणं आहे की अगोदर सामाजिक क्रांती झाली पाहिजेत आणि सामाजिक क्रांतीचं जे बाय प्रॉडक्ट आहे, उपउत्पत्ती आहे, ती सत्ता येऊ शकते आणि ती जी आहे ती परमनंट सत्ता असू शकते. सामाजिक क्रांती पूर्वी जर सत्ता आली तर त्या सत्तेपासून समाजाचं काही भलं होणार नाही. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की अगोदर सामाजिक क्रांती झाली पाहिजेत आणि मग त्या क्रांतीची जी उत्पत्ती असेल ती राजकीय सत्ता येईल तुमच्याकडे. राजकीय सत्तेची जी आजची प्रचलित व्यवस्था आहे ती संविधानाने निर्माण. बरोबर. संविधान हे राजकीय सत्तेची व्यवस्था आणि त्याच्या माध्यमातून काम करत आहे. पण अशा काळामध्ये बाबासाहेब नेहमी म्हणत होते की संविधान हे मी अत्यंत चांगल्या पद्धतीने या राष्ट्राला दिलेलं आहे, पण याची अंमलबजावणी करणारे जर योग्य विचारांचे नसतील ते त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करत नसतील तर हे संविधान किती चांगलं असेल तरी ते वाईट. बरोबर आहे. संविधानाची व्यवस्था राबवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ही राजकीय व्यवस्था करते. बरोबर आहे. आणि त्या व्यवस्थेला आणण्यामध्ये परिवर्तनवाद्यांचं एवढं दुर्लक्ष काय?
परिवर्तनवाद्यांचं दुर्लक्ष नाही आहे, हा एक चुकीचा विचार आहे. कारण काय आहे की सामाजिक परिवर्तनाशिवाय खऱ्या अर्थाने राजकीय सत्ता येऊ शकत नाही. म्हणून आमचे विरोधक जेव्हा जेव्हा हे सामाजिक परिवर्तनाचं कार्य पुढे जाते तेव्हा राजकीय पक्षाला समोर आणतात किंवा सत्तेला समोर आणून सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला मागे ढकलतात. हा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. याचा अर्थ राजकीय सत्ता नको आहे असं नाही आहे, परंतु राजकीय सत्ता ज्या प्रक्रियेतून येणार आहे ती प्रक्रिया अगोदर राबवली पाहिजेत आणि ती प्रक्रिया आहे सामाजिक परिवर्तनाची. मग आपल्याला असं म्हणायचं का की आजचं जे संविधान आहे ते सामाजिक परिवर्तनाच्या पूर्वीचं संविधान आहे, आणि जर सामाजिक परिवर्तन घडत असेल तर संविधानात काही बदल घडवावे लागतील? तसं काय नाही. आज जे संविधान आहे ते बरोबर आहे, पण आपण म्हटल्याप्रमाणे चुकीचे लोक आलेले आहेत इथे. त्यांना जे आहे ते संविधान मान्य नाही. जोपर्यंत संविधानाचा फायदा घेता आला त्यांना, कारण की आपण बघतो की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून इंदिरा गांधीपर्यंत किंवा राजीव गांधीपर्यंत एकाच ब्राह्मण वर्गाचे लोक प्रधानमंत्री झाले. बी जे पीचं घ्या, त्यांचेसुद्धा दोन फक्त त्यांनी आता हे आले त्याच्यामध्ये की एक मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी. एक नाही ते तर ते आले, परंतु ते लोक जे आहेत ते त्यांच्या माध्यमातूनच आले. फक्त त्यांनी नाव बदललं की जनता पार्टी किंवा जनता दल, परंतु हे लोक त्यांच्या इशाऱ्यावरच नाचणारे होते, कारण ते स्वतः स्वबळावर आले नाही. देवगौडांची शिफारस पंतप्रधान पदासाठी ज्या लालू प्रसादांनी केली, बरोबर आहे. लालू प्रसादांनी प्रूव्ह केले की ते आजीवन RSSने भाजपच्या आगीत पाहिलेले आहे. हां, ते बरोबर आहे. म्हणून तर त्यांनी लालू प्रसाद यांना जेलमध्ये पाठवलं. मग तुम्ही देवगौडा हे प्राईम मिनिस्टर म्हणून काँग्रेस किंवा इतरांकडून आले, हे कसं काय? नाही. कसं आहे की स्वतःच्या बळावर आज बघा, आज उत्तर प्रदेशाचे जे बिहारचे जे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, तर आज त्यांच्यासोबत जे आहे ते काँग्रेस येऊ इच्छितं. म्हणजे आपला जो बहुजन समाजाचा एखादा इंडिपेंडंट पक्ष जो आहे, राजकीय पक्ष, ते वाढू देत नाही आहे. ते जे आहे ते वाढू देत नाही. तर म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आपला खऱ्या अर्थाने बहुजनांचा राजकीय पक्ष झाला पाहिजेत, निर्माण झाला पाहिजेत, परंतु विरोधक जे आहेत ते होऊ देत नाही. ते येन केन मार्गाने त्यांना आपल्या गोटामध्ये घेऊन किल करतात. जसं काँग्रेसचं सरकार असताना त्यांच्यासोबत होते आपले बहुजनांचे पक्ष, DMK होता, परत लालू प्रसाद यादव यांचा RJD होता. तर त्यांनी त्या लोकांना जेलमध्ये पाठवलं. सरकारामध्ये मंत्री असताना राजा यांना जेलमध्ये पाठवलं. लालू प्रसाद यादव यांच्यावर खोटी केस केली. काय चीफ मिनिस्टर असताना एखादा व्यक्ती ट्रान्सफर करू शकत नाही कोणाची किंवा स्टे देऊ शकत नाही, तर त्या आधारावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे सगळं कटकारस्थान जे आहे हे या लोकांचं दिसत नाही. आणि आज तसे ओळखणारे नाही. म्हणून बाबासाहेबांनी लिहिलं आहे बुद्धा अँड हिज धम्मामध्ये की हे जे जग आहे हे अंधार कोठडी आहे, यामध्ये सगळा अंधारच अंधार आहे आणि आपण त्यामध्ये कैदी आहोत. म्हणून अशा परिस्थितीमध्ये यांचे षडयंत्र ओळखणारे लोक पाहिजेत की जे आम्ही पैगामच्या माध्यमातून निर्माण केलेले आहेत. शेवटी आपण पैगामच्या माध्यमातून जनतेला काय संदेश देतो? जनतेला आमचा हाच संदेश आहे की महात्मा फुल्यांनी आमच्याकडे एक हुकमी एक्का दिलेला आहे आणि तो हुकमी एक्का समाजाचे जे दोन वर्ग आहे, शेठजी भटजी आणि शूद्र अतिशूद्र, तर शूद्र अतिशूद्र म्हणजे बहुजन यांना जर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या आधारावर संघटित केलं आणि मोठ्या प्रमाणावर ते संघटित झालेले आहेत, तर त्या आधारावर आपला जो उद्देश आहे की इथे जी उच्चनीचतेची सामाजिक व्यवस्था आहे ती नष्ट करण्याचा तो उद्देश जो आहे तो सफल होऊ शकतो.
तर तेव्हा जनतेला बहुजन जनतेला हाच संदेश आहे की महात्मा फुल्यांनी जो संदेश दिलेला आहे शूद्र अतिशूद्रांना जोडण्याचा, तो त्यांनी अंमलात आणला तर आपलं जे लक्ष्य आहे ते पूर्णत्वास येऊ शकतं आहे. प्रचलित व्यवस्थेचं विश्लेषण करत असताना नव्या व्यवस्थेची निर्मितीसाठी ज्यांचा दृढ संकल्प असा आता आपण ऐकला ते आयुष्यमान बेन साहेब यांनी पैगामच्या माध्यमातून आपले विचार मांडलेले आहेत. त्रिवेज मीडिया टीव्हीच्या प्रयोजनाच्या या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद. थँक्यू. जय हिंद.